नमस्कार मित्रांनो, मी राजेश परगाट। आज मी एक 22 इंचचा डिस्प्ले काउंटरला लावलेला आहे। यातील मी थोडं इन्फॉर्मेशन आपल्याला देणार आहे। डिस्प्ले कसा रिपेअर होतो, यात किती खर्च लागतो, कॉपची किंमत काय, स्कॅलर PCP याची किंमत काय। तर मित्रांनो, कितीही इंची LED TV असो, त्याला येणारा खर्च डिस्प्लेचा 200 ते 300 रुपये व त्या टेक्निशियनची मजुरी जो सर्व्हिस चार्ज आहे तो 300 रुपये। याला येणारा खर्च मात्र 500 रुपये असतो। ही कॉफ IC आहे। ही कॉफ IC बॉन्डिंगवर लावण्याचे चार्जेस फक्त 300 रुपये आणि ह्या कॉफची किंमत 200। असे साधारणतः 32 इंच, 43 इंच, 40 इंच याला येणारा खर्च मात्र 500 रुपये असतो। आणि प्लस जर समजा ही स्कॅलर PCP गेली असेल तर ही 300 रुपयाची, त्या टेक्निशियनचे सर्व्हिस चार्ज 300 रुपये, याला येणारा खर्च केवळ 600 रुपये असतो। तरी देखील बॉन्डिंग मशीनवाले ह्याच कामाचे टेक्निशियनकडून 32 इंचचे एक कॉफ बदलवण्याचे 1200 रुपये, 43 इंच किंवा 40 इंचचे एक कॉफ बदलवण्याचे 2200 रुपये घेतात। आणि इतर कस्टमर सरळ त्या बॉन्डिंग मशीनवाल्यांकडे गेले असता त्या कस्टमरकडून ह्या 200 रुपयाच्या पार्टचे 32 इंचचे 2000, 43 इंचचे 3500, 50 इंचचे 6000 एवढी किंमत आकारण्यात येते। मुळात याला येणारा खर्च मात्र 200 रुपये असतो आणि तो देखील त्या बॉन्डिंग मशीनवाल्याला तो देखील खर्च लागत नाही। का तर आमच्यासारखे जे टेक्निशियन असतात बॉन्डिंग मशीनवाल्यांकडे, ज्यावेळेस डिस्प्ले आम्ही नवीन टाकतो त्यावेळेस तो जुना डिस्प्ले बोलीच अशी केलेली असते की जुना डिस्प्ले तुम्हाला इथंच ठेवून जावा लागेल, नवा डिस्प्ले तुम्हाला टाकून देण्यात येईल। तर तो जुना डिस्प्लेमधील कॉफ स्कॅलर PCP ही पूर्णपणे ते ठेवून घेतात आणि ही सुद्धा स्कॅलर PCP कॉफ त्यांना फुकटात येत असते, तेही ओरिजिनल। आणि त्याचेच दुकानदाराकडून, कस्टमरकडून फ्रीमध्ये येणाऱ्या वस्तूचे 3500, 2000, 4000 असे हे बॉन्डिंग मशीनवाले घेत असतात।